महापालिकेचे अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करतायत. व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात. आमका वाडा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, काही काळजी करायचं नाही. हा व्हिडिओ आहे पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा. हे सीसीटीव्ही फुटेज दाखवत भाजप मतदार यादीत फेरफार करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी स्वतःचा दावा सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज प्रदर्शित केली आहे. बालगुडे म्हणाले, भवानीपेठ येथील महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भाजप कार्यकर्ते 4 तास बसून होते. अधिकारी वेगवेगळ्या प्रभागांच्या याद्या तयार करत होते. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट आवाज ऐकू येतो. हा भाजपचा वॉर्ड आहे, इथे काही करण्याची गरज नाही. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही महानगरपालिकेच्या मतदार यादीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. चौधरी म्हणाले, महानगरपालिकेचा सीसीटीव्ही सगळं रेकॉर्ड करत आहे, पण सत्ता इतकी डोक्यात गेली आहे की काहीही लपवण्याचा प्रयत्न होत नाही. तब्बल 4.5 तासांचा कडिबंद रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. ते पुढे म्हणाले, महानगरपालिका भाजपत विलीन झाली आहे का असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतोय. पण काँग्रेसचा सवाल असा की लोकशाहीपेक्षा स्वतःला मोठं मानणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांकडे गोपनीय याद्या आधीच कशा? आयुक्तांनी सांगितलं होतं की या याद्या प्रकाशित होईपर्यंत त्या गोपनीय दस्तावेज आहेत. मग त्या भाजपकडे कशा पोहोचल्या? महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही लोक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले असताना त्याचा एक व्हिडिओ आम्ही मागितला होता. आणि ती माणसं भारतीय जनता पक्षाचे जे कोण पदाधिकारी होते ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये मतदार याद्या चाळत होते. आणि नुसते चाळत नव्हते तर त्या मतदार याद्या, समजा हा 26 नंबर वॉर्ड आहे, ते मतदार इकडे टाक रे, हा 22 नंबर मध्ये टाक, हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेचे अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण 20 ते 25 दिवस अगोदर हा प्रकार करत होते. आणि क्लिअर कट आवाजामध्ये, म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात, की या आमका वाडा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत, काय काळजी करायचं नाही, हा इथंच राहू दे, हा भवानी पेठेतला आहे, हा तिकडं 17 नंबर मध्ये टाका किंवा हा 23 नंबर मध्ये टाका, असं क्लिअर कट दिसतंय. ही मोठी कॉन्स्पिरसी आहे. आणि यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतोय. या आरोपानंतर पुण्यात निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीची पारदर्शकता आणि प्रशासनाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.